कल्याणी नगर मधलं पोर्शे हिट अँड रन प्रकरण. Underage Porsche driver whose speeding vehicle killed 2 people in Pune on May the 19th. वेताळ टेकडीवरती तरुण मुली नशेमध्ये सापडणं. 2 कॉलेजवयीन तरुणी नशेच्या अंमलाखाली असलेल्या पुण्यातल्या वेताळ टेकडीवर या अशा काही बातम्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वृत्तपत्रांचे माथाळे गाजवलेले आहेत. That's coming in regard to Kolkata. त्यातच जो युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने इंडिया टोबॅको कंट्रोल रिपोर्ट जाहीर केलाय त्याच्यामध्ये हे लक्षात आलंय की तरुण मुलींमध्ये स्मोकिंगचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. या अशा परिस्थितीमध्ये तरुण टीनेजर्सना सांभाळणं हे पालकांसाठी खरंच चॅलेंजिंग झालं आहे. नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा महाजन पाठक. आजच्या एक्सलंट चबुत्राचा टॉपिक आहे टीनेजर्सची काळजी कशी घ्याल. एक्सलंट चबुत्रा म्हणजे ओपीडी बाहेरच्या फलदायी गप्पा. तर अशा नुकत्या झालेल्या काही सर्वेजमध्ये असं लक्षात आलंय की जवळपास 15% टीनेजर्स हे स्मोकर्स आहेत आणि जवळपास 10% टीनेजर्स हे सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत. सेक्शुअली ऍक्टिव्ह होणं न होणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सेक्शुअली ऍक्टिव्ह होण्यासोबतच एक नवीन जबाबदारी आपल्या अंगावर येऊन पडते, ती म्हणजे आपल्या प्रजनन क्षमतेची काळजी किंवा आपल्या जननेंद्रियाची काळजी घेणं. आणि या बाबतीतलं ज्ञान मुलांना ना शाळेमधनं मिळतं, ना शिक्षकांकडनं मिळतं, ना पालक ह्याच्याविषयी बोलतात. मात्र एक जबाबदार पालक म्हणून त्यांना व्यवस्थित डॉक्टरांकडे घेऊन जाऊन किंवा शिक्षिकांकरवी किंवा स्वतः संवाद त्यांच्याशी साधून शारीरिक संबंध, कॉन्डोम, कॉन्ट्रासेप्शन तसंच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस याबद्दलची माहिती देणं आवश्यक ठरतं. यामध्ये मुलांना हे सांगायला पाहिजे की वारंवार जर का तुमच्या जननांगांना इन्फेक्शन्स होत असतील तर तुम्हाला पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेसचा धोका संभवतो. पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज याचा अर्थ गर्भाशय मुख, गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्यूब्स यापैकी कुठल्याही ऑर्गनचा किंवा अवयवाचा संसर्ग होणं. आणि ह्याच्यामध्ये ट्यूब्स अफेक्ट होऊ शकतात, म्हणजे ज्या अंडनलिका आहेत ज्याच्यामध्ये मुळात भ्रूण तयार होतो, हा अवयव भ्रूण तयार होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ब्लॉक जर का झाल्या तर मग पुढची फर्टिलिटी मुलींची अफेक्ट होऊ शकते. तसंच मुलांमध्ये रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतात, त्याच्यामुळे ऑर्कायटिस होऊ शकतो आणि त्याच्यामुळे देखील स्पर्म्सची जी संख्या आहे ती खालावू शकते. आता असं स्मोकिंग आणि अल्कोहोल बद्दल बऱ्याचदा मुलं पियर प्रेशर खाली येऊन स्मोकिंग, अल्कोहोल अशा गोष्टी बाहेर वापरायला सुरुवात करतात. अधेमध्ये आणि ऑकेजनल युजर्स हळूहळू डेली युसेजकडे जातात आणि मग सुरू होतं ॲडिक्शनचं पर्व. जर घरात कोणी हटकलं, आईबाबांनी विचारलं तर मग चिडचिड सुरू होते. मी काय रोज थोडी पितोय, मग कधीतरी, अगं मजा म्हणून, अरे पार्टी है, 1-2 दिवसाची एन्जॉयमेंट करायला काय हरकत आहे. अशा सबबी खाली सुरू होणारं हे सत्र नंतर वाढतच जातं. आजकालच्या तरुणाईकडे फायनान्शियल नॉलेज सुद्धा आहे, पैसा सुद्धा आहे आणि पैसे कमवायचं ॲडिक्वेट ज्ञान सुद्धा आहे आणि त्यासोबतच सोशल मीडियाचा एक्सपोजर सुद्धा आहे. त्याच्यामुळे दारू पिणं ही तर अगदी सामान्य गोष्ट झाली, ते तर आम्ही रोजच पितो, त्याच्याने किक येतच नाही म्हणून मग अजून वरच्या गोष्टींना ट्राय करून बघणं याचं देखील प्रमाण तरुण मुलांमध्ये खूप वाढतं आहे. अशा व्यसनांना वेळीच अटकाव घालणं आवश्यक आहे. आता बाहेर तर मुलं हे करतातच, मित्रांमध्ये तर जाऊन करतातच, म्हणून आम्ही घरातच ही गोष्ट इंट्रोड्यूस करणं ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. कारण की घरात जर का पालक मुलांसमोर मद्यसेवन करत असतील किंवा स्मोकिंग करत असतील तर मुलांना ही गोष्ट रुटीन वाटते आणि मुळात मद्यसेवन आणि स्मोकिंग ह्याच्यामुळे जे दुर्गामी परिणाम होतात ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की मद्यसेवन किंवा स्मोकिंग ह्याच्यामुळे पुरुषांचा स्पर्म काउंट खालावू शकतो, हॉर्मोन्सच्या लेवल गडबड होऊ शकतात, मुलींमध्ये रिकरंट अबॉर्शन होऊ शकतात आणि जेणेकरून दोघं मुलं आणि मुलांची फर्टिलिटी अफेक्ट होऊ शकते. स्मोकिंग आणि अल्कोहोल सोबतचं सध्याचं एक नवे व्यसन आहे ते म्हणजे सोशल मीडिया, मोबाईल, नेटफ्लिक्स. मध्यंतरी जेव्हा नेटफ्लिक्सच्या ओनरचा इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा त्याला विचारलं गेलं होतं की तुमचा मुख्य कॉम्पिटिटर कोण आहे आणि त्याने सांगितलं की माणसाची झोप हा आमचा मुख्य कॉम्पिटिटर आहे. Netflix CEO Reed Hastings said the streaming giant's biggest competition is sleep. याच्यावरनं तुम्हाला या गोष्टीची इंटेन्सिटी लक्षात येईल. जेव्हा आपलं झोपेचं चक्र बिघडतं तेव्हा आपल्या शरीरामधलं हॉर्मोनची पातळी, हॉर्मोनची सायकल सुद्धा बिघडते आणि त्याच्यामुळे मुलींमध्ये ओव्ह्युलेशन आणि मुलांमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस या दोन्ही पण क्रिया हॅम्पर होतात. त्याच्यामुळे जरी
मोबाईल ही अनअवॉइडेबल गोष्ट असली तरी पण मोबाईलचा वापर नक्की किती आहे याच्यावरती काही मर्यादा घालून देणं कधी कधी पालक म्हणून देखील आपल्याला करणं योग्य आहे. जर का मूल घरी आल्यानंतर पालक मोबाईल घेऊन बघत असतील तर मूल सुद्धा मोठं झाल्यावर तेच करणार. त्यामुळे पालकांचा आणि मुलांचा एकमेकांसोबतचा क्वालिटी टाइम आणि त्यामध्ये होणारा संवाद हा महत्त्वाचा आहे. या दृष्टीने काही नियम घालून घेणं हे महत्त्वाचं ठरतं. जसं की जेवण करताना कोणीही टीव्ही लावायचा नाही किंवा रात्री 9 नंतर मोबाईल आणि टीव्ही बंद असतील, अशा प्रकारचे नियम जरी कठोर वाटले तरी देखील आधीपासूनच ही शिस्त लावण्यात आली तर मग मुलं शक्यतो अशा वाटांकडे जाणार नाहीत. त्यांना हे लक्षात येईल की मोबाईल आणि टीव्हीच्या व्यतिरिक्त देखील आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे. तेच झालं आहाराचं. बाहेरून येणारे पार्सल्स आणि मग फास्ट फूड खाणं किंवा बाहेरच्या पार्टी करणं या गोष्टी आजकाल खूप कॉमन झालेल्या आहेत. मात्र त्याच्यामुळे शरीराची विटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स या गोष्टींची कमतरता भरून निघत नाही. त्यामुळे घरचं सकस अन्न लहानपणापासून खायची गोडी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही लहान बाळालाच म्हणजे प्रिपेअर्ड फूड किंवा जंक फूड, रेडी फूड देत असाल, म्हणजे रेडी टू मिक्स, रेडी टू ईट, बाहेरून पाकिटातनं आलं, पाण्यात कालवलं आणि बाळाला दिलं, ही सवय जर का नकळत्या वयापासून लागत असेल तर पुढे जाऊन अशा सवयी ज्या आहेत त्या तोडणं अतिशय अवघड जातं. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या आहाराची काळजी घेणं हे आवश्यक आहे. कॉस्मेटिक्समधनं एंडोकाईन डिस्टर्बिंग केमिकल्स आपल्या ब्लडमध्ये जातात आणि हे एंडोकाईन डिस्टर्बिंग केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जाऊन हॉर्मोन्सचं काम करतात, ज्याच्यामुळे मुलींमध्ये आजकाल प्युबर्टीची सुरुवात जराशी लवकर व्हायला लागली आहे. त्याचप्रमाणे टीव्हीवरती दिसणारे किंवा मोबाईलवरती दिसणारे उत्तेजक दृश्य ह्याच्यामुळे देखील शरीरामधल्या हॉर्मोनच्या पातळी बदलत आहेत असं लक्षात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पाळीच्या दिवसांमधल्या स्वच्छतेबद्दल देखील आई, ताई, मावशी, शिक्षिका यांनी मुलीला विश्वासात घेऊन हळुवारपणे समजून सांगायला पाहिजे. अंतर्वस्त्रांच्या स्वच्छतेबाबतीतही तेच. वेळोवेळी अंतर्वस्त्र बदलणे, पाळीच्या दिवसामध्ये पॅड बदलणे, मेन्स्ट्रुअल कप वापरत असतील तर मेन्स्ट्रुअल कप वेळच्या वेळी बदलणे, या गोष्टींमुळे पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस आपण टाळू शकतो. तसंच मुलं टीनेजमध्ये जिममध्ये जातात आणि मग मसल बिल्ड करण्यासाठी किंवा छान लुक येण्यासाठी कधी कधी टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंट्स घेतल्या जातात. पण या टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंट्समुळे जो स्पर्म काउंट आहे तो खालावून अक्षरशः नील सुद्धा होऊ शकतो आणि टीनेजर मुलांचं तर पूर्ण आयुष्य, रिप्रोडक्टिव्ह करिअर ह्याच्यानंतर बाकी असतं. त्यामुळे टीनेजर मुलांचे जर का तुम्ही पालक असाल तर त्या मुलांमध्ये घरचं सकस आहार खायची सवय लावणे, मोबाईलचा वापर कमीत कमी ठेवणे, स्मोकिंग, अल्कोहोल अशा व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे, टीव्ही, मोबाईलचा आटोक्यात वापर करणे, तसंच मुलांना शारीरिक संबंधांबद्दल योग्य ती मेडिकल इन्फॉर्मेशन देणे, या सगळ्या गोष्टी अनिवार्य आहेत. आता शेवटची खास टिप ही HPV वॅक्सिनेशन बद्दल. HPV वॅक्सिनेशन हे ओरल, ॲनल, वजायनल, सर्वायकल या सर्वच प्रकारच्या कॅन्सरपासून आपलं संरक्षण करतं. त्यामुळे तुमचे मुलगा आणि मुलगी, लक्षात ठेवा दोघंही, मुलगा आणि मुलगी 9 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना HPVचे 2 डोसेस द्या, जेणेकरून त्यांना लाईफ लॉंग HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसपासून संरक्षण मिळेल आणि मुलींमध्ये कॅन्सर सर्व्हिक्स, जो की जगामधला एकमेव टाळता येण्याजोगा किंवा प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, तो तुम्ही टाळू शकाल आणि मुलांमध्ये ॲनल, पेनाईल कॅन्सर्सपासून मुलांची देखील सुटका होईल. धन्यवाद.